100 घरं त्यांना 100 घरं. काल त्यांच्याकडून प्लॅनच दाखवण्यात आला घरांसाठी. तुमचं मत काय? आणि त्यातले तर 100 प्लॅन बनवून आणून दाखवतात. तो काही अधिकृत प्लॅन होता होय? तिथं जागा तर पाहिजे, तो प्लॅन किती, हे काय करायचंय ते सगळं खोट आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पायाखालची वाळू घसरलेले आणि त्याच्यामुळं ते आता हताश होऊन काहीतरी आणून दाखवतात. त्यातले 2,000 रुपये दिलं ना, त्यातला प्लॅन बनवून देतात. म्हणजे त्यातले किती पण प्लॅन, मी तुम्हाला 20 प्लॅन दाखवतो आत्ता आणून. 40,000 रुपये द्यायचे त्या इंजिनियरला, त्यातले प्लॅन बनवून घ्यायचे. बारामतीतली आहेत, त्या आमराईतली एकही झोपडपट्टी मी उठू देणार नाही, एकही घर उठू देणार नाही. मग प्रतिभा नगर असेल, सुहासनगर असेल, आंबेडकर रोड असेल, प्रबुद्ध नगर, वडके नगर, नंतर कोर हाऊस, ह्याचा ठराव केलाय त्याच नगरसेवकांनी. ज्या लोकांनी ती दाखवलं ना, त्यांनी ती घरं उठवायचा ठराव केलाय. तो ठराव नगर परिषदेमध्ये आहे ना, आणा समोरासमोर. खोट आहे आता आमराईतल्या आणि बारामतीकरांनी यांच्या बोलतापांना बोलू नये, बळी पडू नये. मी कामाचा माणूस आहे, काम करून दाखवणार आहे. तुम्ही मला संधी द्यायची आहे. येणाऱ्या 2 तारखेला तुम्ही मला हत्तीच्या चिन्हासमोरलं बटन दाबून संधी द्या, मी करणार आहे. ते काही करू शकत नाहीत, त्यांनी केलेलंच नाही. अगोदर कोण होतं नगरसेवक? तीच लोक होती ना. आता तुम्ही अगोदर, तुम्हाला 10-10 वर्ष 15 वर्ष झालं तीच नगरसेवक आहेत, आणि ती आत्ता 15 वर्षानंतर म्हणतात ह्यो प्लॅन आहे. खाजगी बनवून आणलेला प्लॅन आहे, ती काही ह्याचा नाही. नगर परिषदेचं काही त्याच्यात ही नाही. 1 BHK मागाल त्याला काळूराम चौधरी देणार आहे. काल त्यांनी असं ते म्हटलं पत्रकार परिषदेत, एखादा आम्ही निधी पण करून ते घेतले की पवार अजितदादांना आडवं काय विकास कामाला, एका विकास कामाला काळूराम चौधरी कधी आडवा आला? दाखवा बरं. हा, मी सुहासनगरच्या घरकुलाचं आंदोलन केलं, कारण त्याचे आज बी 21 घरं त्या माजी नगरसेविकेच्या ताब्यात आहे आणि ती भाड्याने दिलेली आहे. आणि हा भ्रष्टाचार आहे हे सगळ्यांना माहित आहे. चला दाखवतो तुम्हाला, सुहासनगर मध्ये चला दाखवतो. विरोधक असं म्हणतात की तुम्ही 2 BHK वर्षाला 10,000 देणार, एवढं बजेटच नाही नगरपालिकेचं, कसं देणार? आता CSR फंड तुम्ही काय झाडं त्याचा स्ट्री गार्ड बसवायला वापरताय. तुम्ही भ्रष्टाचार केलेला CSR फंड जो आहे, मलिदा गँगची पैसे खाती, ती मलिदा गँगचा सगळा निधी मी बारामतीकरांना वाटणार आहे. पण बॅनरवरती छगन भुजबळांचा फोटो वापरलाय, काय सांगा? विरोधकांचं म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे असताना देखील छगन भुजबळांची चर्चा चालू आहे. ते पक्षाचा, मग तुमच्या पक्षाच्या आहेत तर तुमच्या पक्षाच्या बॅनरवरती ह्याच्यावरती त्यांचे फोटो टाकू देत नाही तुम्ही. ते आमचे नेते आहेत, ओबीसीचे नेते आहे. मी ओबीसीचा आंदोलन करताय. ओबीसीच्या हक्क अधिकाराची लढाई, SC STच्या हक्क अधिकाराची लढाई. मी ओबीसी बांधव, आम्ही खांद्याला खांदा लावून, मला कुणीही दुसरा म्हणत नाही. मला ओबीसीचा नेता या बारामतीकरांनी बनवलेला आहे. त्याच्यामुळं छगन भुजबळ हे माझे नेते आहेत आणि त्यांचा अपमान जर तुम्ही करणार असाल तर त्या भुजबळ साहेबांचा सन्मान आमच्या हृदयात आहेत ना. मग मी टाकला, माझ्या बरोबर आहेत, मला आशीर्वाद आहे भुजबळ साहेबांचा बी. वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराने अक्षरशः पुढील करून आपले काही विकासाच्या अजेंडासमोर मांडला. काय नाही काही ते मी माझी लढाई मलिदा गँग बरोबर आहे. मतदारांना काय आव्हान करा येणाऱ्या निवडणुकीत? मतदारांना मी आव्हान करेल की आजपर्यंत तुम्ही जो माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे तो 2 तारखेपर्यंत कायम ठेवा. 2 तारखेला हत्तीच्या चिन्हासमोरलं बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्या. मी आपल्याला जे वचननामा जाहीरनामा दिलेला आहे तो 5 वर्षाच्या आतमध्ये सत्यात उतरल्याशिवाय काळूराम चौधरी शांत बसणार नाही.